महत्व देतो. अभिनंदन टीम आंबे. चांगला झंझावत, चांगली लढाई, चांगल्या क्रिकेट खेळाचा आनंद आपण सर्वांनी घेतला. नक्कीच. चला मॅच होऊन होईल. चला मॅच ऑन. 4 षटक 20 मिनिटं सामना सुरू होतोय. आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं, मान्यवरांचं सहर्ष स्वागत. मॅच ऑन. पहिला चेंडू, सावध फटका खेळला, मिडाऊन कडे धोका. हो हो, थोडासा आपण पाहतो दबाव होता फिल्डिंग करताना, तो दबाव पाहिला. मात्र धाव घेण्याची ती तयारी होती ना, त्याचं कौतुक करावं लागेल. जी.के. सिद्धुंद्रेनं टॉस जिंकलाय, फिल्डिंग करतोय. 5 षटकांचा पूर्वार्ध. जयेश सिनारेला पाहतोय सलामी करताना. सतीश पाटील, निखिल पाटील. बघा 4 षटक 20 मिनिटं, वेळेला पुन्हा महत्व देताना. 5 षटक मात्र 4 षटक तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करावी लागतील. गॅप शॉट डीप कडे आलाय सीमारेषी लगत, षटकार. शक्ती देत, व्हेरी क्लोज होता डिसिजन. 4 रन्स. चला काही आमची क्रिकेट समीक्षक तिथे होते. ओ सावध खेळलाय, डीप कडे खेळण्याचा प्रयत्न जरुरी आहे. अंतर्वर्तुळामध्ये तो प्रयत्न होईल. टॉस जिंकलाय जी.के. सिद्धुंद्रेनं, फिल्डिंग करते. दोन्ही संघ तेवढ्या ताकदीचे, दोन्ही संघ आपण पाहतोय अतिशय चांगले आहेत. आणि इथे बॅटिंग करताना संघ आपण जरूर पाहतोय वल्लभ सतीश. प्रयत्न नक्कीच केला जाईल. जय सिनारे छोटासा रनअप ओव्हर द विकेटनं, थोडासा अडथळा आलाय. स्ट्रायकर एंडला सचेल पुन्हा एकदा आपण. सतीश आणि निखिल सलामीची जोडी. स्ट्रायकर एंडला सतीश. एक चेंडूचा सामना सतीशने केलाय. निखिल त्याला साथ देतो. एक मोठा फटका आल्यानंतर धावा 6. नेक्स्ट बॉल. सुंदर चेंडू, ड्राईव्ह होईल ऑन साईडला, दूरवरून कुणाल तिथे पोहोचतो. मात्र 2 धावा आउटफील्ड वेग आहे आणि 2 धावा आपण इथे रोखू शकत नाही. आपण पाहतोय ग्रुप डी मॅच नंबर 2. त्यानंतर आपण पाहतो मॅच नंबर 3. खानाव योगेश आणि उमेश खेळेन. बघा राहुल WTCनं आमचं वेळापत्रक दाखवला का 1:30 वाजेपर्यंत मॅचेस आपल्याला कंप्लीट करायचे. पुढे सरसावत, इथे नक्कीच संधी होती. ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला वारंवार मिळत नाही, त्या तुम्हाला ग्रॅब करावं लागतात. संधीचं सोनं करावं लागतं. इथे तो दबाव होता, मात्र इथे संधी जरूर होती. जयेश पंचांनी वॉर्न केलंय. 4 षटक 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करावे लागतील. 5 षटकांचा हा पूर्वार्ध. 9:54 झालेत. 9:54 मिनिटं. वसंतजी सिनारे साहेब दुंद्रेचे पाठीराखे पुरस्कर्ते म्हणून पाहिले. नेक्स्ट बॉल. गती कमी केली, ऑन साइडला ड्राईव्ह करतो, मिड विकेटला थांबवले. अक्षरशः जयेशने थांबवलेत. विचार करायला भाग पडलं. तर वेद वसंत सिनारे यांच्या वतीनं स्पर्धेसाठी 2000 दानशूर दाते प्रसिद्ध उद्योजक वसंत सिनारे यांना आम्ही पाहतोय आज जी.के. सिद्धुंद्रे. बघा टीम मीटिंग नाहीये, तुम्हाला 3 ओव्हर नंतर टीम मीटिंग घेता येईल. या सूचनेकडे आपण लक्ष द्या. वल्लभ सतीश आणि जी.के. सिद्धुंद्रे यांच्यामध्ये सुरू असलेला सामना. आतापर्यंत सतीशनं 4 चेंडूचा सामना केलाय. वैयक्तिक त्याचं योगदान आपण पाहिलं. सतीश 4 बॉलमध्ये 4. निखिल त्याला साथ देतो. 2 चेंडू मध्ये 5. वल्लभ सतीश. बघा जशा जाणता राजा स्पर्धेची फायनल रात्र संपेल आणि सचिन दादा मुंडेने आम्हाला सांगितलं का आमदार दमदार आमदार विक्रांत दादा पाटील आणखीन एक याच मैदानावर प्युअर नाईट स्पर्धा, प्युअर नाईट असेल आणि 7 वाजता पहिला चेंडू पडेल.
सचिन दादा म्हणजे बोलून नाही तर करून दाखवतात आणि ती स्पर्धा आपल्याला लगेच जॉईंट पाहायला मिळणार. वसंतजी सिनारे साहेब यांच्या वतीनं स्पर्धेला 2000 रुपयाचं आर्थिक सहाय्य, त्यांचा आम्ही विशेष धन्यवाद. ओव्हर नंबर 2 आणि गोलंदाज आलाय श्रवण. पहिला चेंडू, श्रवणचा हा चेंडू पाहिला काहीसा मध्यम गतीचा होता. सेकंड ओव्हर, 12वे खेळाडू थोडा पिंडर ऑफ सायलेन्स राहा. श्रवणला पाहते डॉट बॉल. सतीश निखिल. ओव्हर नंबर 2, वल्लभ सतीश बॅटिंग करतोय. 9 धावा धावफलकावरती. आतापर्यंत बॅटिंग करताना टीम वल्लभ. पुन्हा सज्ज होईल गोलंदाज श्रवण. पहिला चेंडू डॉट. ऑफ स्टंपला गॅप शोधली. पॉइंटच्या मधून डीप कडे चेंडू, डीप बॅकवर्डला पाठलाग होईल. 3 क्षेत्ररक्षक आणि आला हा चौकार. धावेनं धावफलक पुढे सरकेल. एकूण धावसंख्या आपण पाहू शकतो. संघाची धावसंख्या 13. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. वन्स अगेन सज्ज होईल गोलंदाज श्रवण. 2 चेंडू डॉट, चौकाराला धावा धावफलकावरती. टोटल 13. बॅटिंग करताना वल्लभ सतीश. ओव्हर नंबर 2, राऊंड विकेटनं समोर ठेवला. ऑफ स्टंपला चेंडू, वेग होता आणि फलंदाजानं लाईन रीड केली. पंचा आपण पाहतो इशारा आला व्हाईट बॉल आणि फलंदाजाला ज्ञात होतं का हा चेंडू बाहेर असेल आणि त्यांनी कुठलाही प्रयत्न केला नाही. एकूण धावा धावफलकावरती श्रवणे सतीश सलामीची जोडी. 14 धावा पूर्वार्ध. नेक्स्ट बॉल श्रवण राऊंड विकेटनं समोर ठेवला, त्याला ताणून खेळलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरून शॉट लाईक दॅट, षटकार. मनगटामध्ये प्रचंड ताकद. रिप्ले पाहिला, अगदी रिस्टच्या सायनं पूल केलं. अप्रतिम फटका. 20 धावा धावफलकावरती. श्रवण डॉट, चौकार, व्हाईट बॉल, 1 षटकार. या षटकामध्ये आतापर्यंत 11 धावा दिल्या श्रवणनं. धावा 20 आहेत. पुन्हा एकदा सज्ज होईल बॅटिंग करताना सतीश पाटील. गुड बॅटिंग. 7 मध्ये 14. बलवान फलंदाजासाठी तो ओळखला जातो. तंत्रशुद्ध फटके त्याच्याकडे. मात्र इथे कमबॅक हवा. एखादी विकेट दबाव निर्माण करेल टीम. आणखीन एक हुक. व्हॉट अ ग्रेट स्ट्रोक. सॉलिड डीप कडे गेलाय. मिळतील धावा 4. बघा काय दमदार बॅटिंग होते. ताकदवान हा फटका खेळला. सतीश तिथे होता. 8 चेंडू मध्ये 18 बॅटिंग करतो स्ट्रायकर एंडला. निखिल 2 चेंडू मध्ये 5. आता सुसाट वेगानं धावफलक 24. चांगली धावसंख्या. आउट केलं. फटकेबाजी चांगली होते. काम करताना सतीश संघासाठी चांगले योगदान. पुन्हा एकदा प्रचंड ताकदीनं गॅप शॉट. डीप कडे गेलेत. दूरवरून फिल्डर येईल मात्र एक्स्ट्रा कव्हरला. आणखीन एक चौकार. मॅच कडे धावा झालेत. 9 चेंडू मध्ये 22. सतीश कळतो 28. सतीश वैयक्तिक योगदान पाहिलं. 22. संघाची धावसंख्या 28. स्ट्राईक रन रेट पाहिला तर सुसाट वेगाने खेळतो. आक्रमक फलंदाजाला तुम्ही जास्त वेळ खेळपट्टीवर थांबवू शकत नाही. स्वतः सतीश खेळतो 23. विनिंग टार्गेट सेट करण्यासाठी प्रयत्न होतो आणि आतापर्यंत धावा धावफलकावरती 29. ओव्हर कंप्लीट. नो टीम मीटिंग. बघा सूचना आहेत. टीम मीटिंग नाही आहे. संपूर्ण आमचे पुरस्कर्ते या स्पर्धेसाठी ज्यांनी योगदान दिलं
2 षटकानंतर धावसंख्या धावफलकावरती टोटल 29. तर नेक्स्ट मॅच टॉस होणार आहे, सूचनेकडे लक्ष द्या. पुढच्या दोन्ही संघांना खानाव योगेश आणि उमेश चिंचवली. चला उमेश आणि योगेश, इनिंग ब्रेक मधील टॉस. फ्रेश मॅच ग्रुप डी मधून सामना असेल 5 षटकांचा. काय कमालीचा खेळला, 10 मध्ये 23. वल्लभ सतीश गुड बॅटिंग, ज्याच्या नावाने संघ ओळखला जातो. सर्व आमचे खानावचे ग्रामस्थ मॅचचा आनंद घेत असताना जाणता राजा ट्रॉफी. बघा आमचे स्कोरर आम्हाला माहिती देतात, यंगस्टार 11 खानावची संपूर्ण टीम स्टेजवर बसले आणि या स्पर्धेचा आनंद ती घेते. खानावचा पुढचा भविष्य काळ, खानावची पुढची युवा पिढी आणि खानावचा पुढचं उज्ज्वल भविष्य मध्यरात्रीनंतर सुद्धा मॅचचा आनंद घेत असताना 2 षटकानंतर धावा 29. 3 षटकांचा खेळ बाकी आहे. बॅटिंग करताना वल्लभ, विकेटची गरज आहे. जयेश कडून तो कमबॅक पाहिजे आणि संघाला अपेक्षा आहे, जर या मॅच मध्ये तो कमबॅक आला तर कदाचित कमबॅक होऊ शकतो. बघा आमचे वैभव पाटील सर आहेत, लेजंड क्रिकेटर, शिक्षित व्यक्तिमत्व. वैभव पाटील सर विगर, जर सतीशनं अर्धशतक खेळी केली तर 2500 कॅश प्राइज. आणि इथे बघा प्रयत्न कमालीच्या, क्रिकेटमध्ये प्रयत्न करणाऱ्याला महत्व दिलं जातं आणि जसा मैदानावर आक्रमण सुरू होता, यस विकेट. त्यांचं अतिथी आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. आणि सतीशला सुवर्ण संधी होती, मात्र तो मैदानावर थांबला नाहीये. त्याचं थांबणं संघ हितासाठी महत्वाचं होतं. दिस इज सम एक्स्ट्रा ऑर्डिनरी, त्याला या मॅच मध्ये खेळायचं होतं, मात्र इथे तो बाद झाला. नक्कीच स्पोर्टिंग विकेट आहे असं म्हटलं जातं. तुम्ही इथे मेहनत करा, तुमच्या बाजूनं चांगला क्रिकेट या मैदानावर पाहायला मिळेल. आणि आता क्रमांक 3 वर आलाय कुंदन. सतीश वल्लभ स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप या मैदानावर जो आक्रमण करत होता तो अडथळा दूर केलाय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. चिंचवलीचा उमेश आणि खानाव योगेश बिग बॅटल. यानंतर 5 षटकांचा पुढचा सामना डी ग्रुप मधील तिसरा सामना. आज डी ग्रुप मधून एक संघ आपण क्वालिफाय होणार आहेत. राहुल आम्हाला सांगतो आपल्याला 1 पर्यंत मॅचेस फिनिश करायचे. जर डी ग्रुपचे फ्रेश 4 मॅचेस आपण 11 पर्यंत, तर मुश्किल नाही, 11:30 पर्यंत कंप्लीट केलं तर कदाचित तो प्रयत्न करता येईल. धावसंख्या 29. थर्ड ओव्हर जयेश कडून अपेक्षा संघाला. ओ ड्राईव्ह केला डीप लॉंग ऑन कडे, फिल्डर आहे तिथे, थोडासा फंबल झाले डीप कडे, गुड बॅकअप. आवाज आला. खेळामध्ये हे कॉन्सन्ट्रेशन खूप महत्वाचं असतं. लॉंग ऑन होता, मिड विकेट बॅकअपला गेला. फिल्डिंग डिपार्टमेंट तुमच्याकडे चांगलं असेल असं म्हटलं जातं. का क्षेत्ररक्षणाची 7 पंचांचा इशारा आहे, चेक करतोय. यस आम्ही पाहिले तिथे, मात्र तुमचे काही डाऊट्स असतील तर WTC ची टीम चेक करेल. आणि बघा क्विकली, अगदी ट्रान्सपरन्सी, नो सेफ. यस मॅच ऑन आहे. 10:04. आज संडे नाईट आपण पाहिली. मार्चचा महिना आहे. क्रिकेट खेळाचा आनंद घेत असताना सर्व आमचे पाठी राखे. चला टॉसचा कॉल झालाय. नेक्स्ट मॅच कुणाल येतो दूर वरून, प्रयत्न होईल, निघाले, नकार दिला, सिंगल, जस्ट 1 रन. एका धावेनं बॅटिंग करताना टीम वल्लभ. संघाची धावसंख्या टोटल पाहू शकतो आपण 32. GK सिद्धुंद्र, वल्लभ सतीश. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. धावा झाल्या धावफलकावरती 32. अजूनही या ओव्हर मधील 2 चेंडूंचा खेळ बाकी. तर सन्माननीय आमचे राकेश मोरे यांचं आगमन झाले.
ओ ड्राईव्ह होईल डीप लॉंग ऑन कडे पुन्हा एकदा फिल्डर आहेत ज्या सतीश नकार दिलाय ज्या सतीशनं सुरुवात कमालीची करून दिली मात्र तो जसा बाद झाला त्यानंतर जयेशनं जो कमबॅक केला ना तो चांगला आहे. डॉट विकेट 2 धावा आतापर्यंत जयेशनं 5 चेंडूमध्ये फक्त 4 धावा यासाठी ओळखला जातो संघाचा तो प्रमुख गोलंदाज आहे निखिल. या 3 चेंडूमध्ये 6 निखिलकडे तो झंझावत आहे जास्त काळ निखिल मैदानावर उभा राहिला तो सुद्धा संघासाठी चांगला कमबॅक करू शकतो. 33 थर्ड ओव्हर बॅटिंग करताना टीम वलफ विरुद्ध GKC धुंद्रे. ओ बॅटच्या मधोमध आला स्लॉट मध्ये आणि त्याला पाठवल्या दूरवर लॉंग इट स्ट्रॉंग एक षटकार. राखेची सायकलचे आमचे पुरस्कार त्यांचं आगमन झाले सरचे या 3 षटकानंतर आपण ड्रिंक्स ब्रेक आणि काही मिनिटं चर्चा होईल. चला 12 मॅन राकेची मोरिया सर आमचे दानशूर जाणता राजा स्पर्धा जशी संपेल राहुल तसं आपल्याला दमदार आमदार विक्रांतदादा पाटील यांच्या नावाची स्पर्धा होणार आहे आणि तो सुद्धा रणसंग्राम आपण जरूर पाहणार आहोत. वसंतजी सिनारे साहेब मॅचचा आनंद घेत असताना त्यांचं करूया सरचे स्वागत. आलेल्या सर्व पाहुण्यांचा आपण यथोचित सन्मान करतो. आगतम स्वागतम सुस्वागतम. 3 षटकातली सतीश यांचा संघ 39 इलेक्ट्रिक बाईक. राहुलला एक मगाशी आम्हाला सर्वे दाखवला का या मागच्या 4 महिन्यामध्ये इलेक्ट्रिक बाईक या सगळ्याधिक जास्त रुपये सर विकल्या गेल्या आणि आपण पाहतोय बघा ही इलेक्ट्रिक बाईक आणि अनेक स्पर्धामध्ये आम्ही पाहतो या बाईकांचा शोरूम असतो. या बाईक असतात ज्यामध्ये टोटल 14 बाईक. आणखीन एक आम्ही स्पर्धा पाहणार आहोत तिथे 36 बाईक आहेत आणि आणखीन काही स्पर्धा आहेत आणि विक्रमी उलाढाल राहुलने सांगितलं विक्रमी उलाढाल झाले इलेक्ट्रिक बाईकच्या माध्यमातून. आणि मगाशी सँडी पालकरनं सांगितलं का पुढल्या वर्षी कदाचित वेगळा फॉर्मॅट असेल आणि आता इलेक्ट्रिकचा जमाना आलाय. आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून सुद्धा कोण असेल ही मालिकावीर ज्यांना मिळणार जाणता राजा ट्रॉफी. तर 2 बाईक आपण देतो या स्पर्धेसाठी 2. तर 3 षटकांचा खेळ संपलाय. 39 GKC धुंद्रे फिल्डिंग टीम. मॅच होणे लक्क प्रकाश गावदेवी मैदान आम्ही पाहतो खानाव सुंदर परिसर आहे. अगदी प्रेक्षक वर्ग सुद्धा बसून या मैदानावर स्पर्धेचा आनंद घेतो शांत पद्धतीनं एकाग्रतेनं तन्मयतेनं आणि आज या स्पर्धेचा आनंद घेत असताना खानाव नगरीमध्ये त्यांचं करूया सरचं स्वागत. 2 षटकांचा खेळ बाकी. धावा फलकावरती टोटल निखिल खेळतो 3 मध्ये 6 त्याला साथ देतो कुंदन जसा आला आणि त्यांनी त्याच्या नैसर्गिक खेळाला सुरुवात केली. धावा फलकावरती 39 निखिल पाटील मागे चेंडू ठेवला आदळला होता इथे तो फायदा उठवता आला नाही. बघा गोलंदाज ज्या पद्धतीनं गोलंदाजी करतोय गोलंदाजी हर्षल युवा आहे यंग टॅलेंट आहेत. हर्षलकडे आपण पाहतो ती कॅपॅसिटी कुवत आहे पोटेन्शियल त्याच्याकडे ठासून भरल्या आणि बघा गोलंदाजाचं वय सुद्धा कमी आहे. इयत्ता 9वी मध्ये तो शिकतोय आणि त्याचं वय फक्त 14. हर्षल कमी वयामध्ये गोलंदाजी करण्याचं धाडस तो दाखवतोय. गुड बॉलिंग. बघा हर्षलची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्यांचा आवाज येऊ द्या. कमी वयामध्ये मोठी स्पर्धा खेळणं स्पर्धेचा दर्जा आणि जेव्हा नामांकित स्पर्धेमध्ये एखादा यंग स्टार खेळतो ना तो एक वेगळा अनुभव घेऊन जातो. 2 चेंडू हर्षलनं डॉट फेकले. 39 ओ शरीर बेदी गुड बॉलिंग. काय गोलंदाजी होते बघा स्टंप टू स्टंप. सुंदर सुंदर हर्षल यंग टॅलेंट. आणि असं म्हटलं जातं का आता यंग टॅलेंटची कमी नाहीये का. आज आपण इंटेलिजंट क्रिकेट आज रोज क्रिकेट खेळला जातो आणि काही आमचे यंगस्टर असतात ना ते सोशल मीडियाला फॉलो करतात.
एकमेकांची गोलंदाजी शैली पाहतात, प्रत्येकाचा अभ्यास करतात आणि हर्षलनं खुश केलं, प्रभावित केलं. 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव, धावा 40. ओ मागे ठेवलाय, फटका कनेक्ट होत नाहीये. गुड बॉलिंग हर्षल, क्षेत्ररक्षणाचं सहाय्य जर मिळालं असतं हा चेंडू सुद्धा डॉट असता, पण मात्र धावा मिळतील 2. अंतर्वर्तुळामध्ये बॅक स्लिप कडून चूक झाली आणि तिथे बेनिफिट मिळवला. धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरकेल. टोटल रन्स आपण पाहू शकतो. संघाची धावसंख्या 42, 42 रन्स. लक्ष उद्या पुन्हा एकदा मॅच कडे. हर्षल आतापर्यंत 4 चेंडू, समोर उभा आहे कुंदन. ओ पुन्हा बॅक स्लिप, रेडी नव्हत्या आणि इथे तो फायदा मिळाला. चेंडू गेलाय 4 धावेसाठी चौकार. प्रचंड वेग होता, चेंडू भेदून सर्कलला, मात्र बॅक स्लिपनं थोडी निराश केली. जर रेडी असता तर वेगळा पाहायला मिळालं. मात्र क्रिकेट हर्षलनं सुरुवातीचे 4 चेंडू सुंदर फेकल्याचं, 5व्या चेंडूवर चौकार. आणखीन एक गॅप शॉट, दूरवर आहेत फिल्डर. गुड फिल्डिंग, गुड फिल्डिंग, गुड फिल्डिंग. 2 धावा, 4थं षटक हाताळलं. चला, हर्षलची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या उद्या. भन्नाट गोलंदाजी, एक चौपरचा अपवाद वगळता जी त्याने गोलंदाजी केली ना, जी लाईन आणि लेन, सुंदर षटक हाताळलं. 4 षटकानंतर दुंद्रे संघ टीम मीटिंगची परवानगी नाहीये, तुम्हाला सूचना आल्यात. फिल्डिंग लावून घ्या, आम्ही 3 ओव्हर नंतर वेळ देतो सगळ्यांना. आणि बघा, कमिटी आम्हाला वारंवार माहिती देते. 4 षटकानंतर 48. GKC दुंद्रे विरुद्ध हर्षलचं षटक, 8 डावेचं कमालीचं. आता लास्ट ओव्हर. पहिला चेंडू, टप्पा पडला, स्किट झाला, शरीरावर आदळला फलंदाज. थोडा नाराज आहेत, मात्र दबाव पुन्हा निर्माण केलं. गुड बॉलिंग पाहू शकतो आपण. प्रणयचा हा चेंडू गुडलाईन स्पॉट वरचा होता, चेंडू शरीरावर आला आणि तिथे फायदा मिळाला बॉलिंगला. आपण पाहतो एकूण धावफलक पुढे सरकले 49. प्रणय गोलंदाजी कर. कुंदननं आतापर्यंत 6 चेंडू मध्ये 17, करंट 100, 11 पॉइंट, सरासरी पाहिली 76ची. वल्लभ सतीशचा हा संघ खेळतो आतापर्यंत 49. आज 75 धावा सुद्धा पाहिला. या मैदानावर चांगलं टार्गेट सुद्धा सेट होताना आपण पाहिले. चेंडू शिल्लक 5, स्लोवर 1. चेंडू वेगाने आला, व्हाईट बॉल. आणि जरूर आपण पाहू शकतो धावफलक. बॅटिंग करताना वल्लभ 50 रन्स कंप्लीट, 50 झालेत. 5 षटकांचा पूर्वार्ध. मात्र या मैदानावर चांगलं टार्गेट सेट करणं हे महत्वाचे, कारण मागची काही रात्र पाहिलं आणि मैदानावर चांगल्या धावा होतात. या मैदानावर अनेक विक्रम आहेत. 6 चेंडू 6 षटकारांचे विक्रम या मैदानावर आहेत. 5वं षटक, धावा धावफलकावरती 50. आक्रमण, चढवला हल्ला, झेल होणार का द्वितीय. फिल्डर रेडी, बॅकअप थोडं क्लोज असतं तर तो फायदा उठवता आला असता. थोडस तणाव फिल्डिंग मध्ये. आता फलंदाजांना काय करायचे, निखिल आणि कुंदनला धावसंख्या वेगाने पुढे न्यायचं आणि त्यासाठी प्रयत्न होते. चेंडू शिल्लक राहिले 4, धावा धावफलकावरती 52. गुड बॉलिंग, 4थं षटक फेकलं होतं हर्षलनं.
मागे ठेवला टप्पा. आता थोडा प्रयत्न फसवण्याचा होता. सिंगल मिळाली, सिंगल डबल घेणं सोडायचं नाही. 2 धावा. ओ इनसाइड सर्कल पुन्हा खरा बेनिफिट मिळणार का? हो थ्रू झालाय. यस पाहूया तिथे एक्झॅक्टली तुमच्या नजरे आड होतं आणि पंचांनी रेफर केलं. तरी खानाव योगेश चला टॉस साठी या टीम चिंचवली हा संघ आलेला आहे. मी खानाव योगेश च्या संघाला विनंती करेन. मॅच नंबर 3 बघा 10:16 चला फिल्डिंग सेट करा. डिसिजन येईल. चला चेक करतो आपण. येस आउट. दोन मोठे फटके मॅच मध्ये टार्गेट थोडे पुढे नेईल. 54 पुन्हा मागे आदळला आणि त्याला खेचलाय. असे चेंडू जर तुम्ही फलंदाजांना दिल्या तर मेजवानी म्हणून खेळतील आणि आला चौकार. फटका तिथे बनवला. 4 धावेनं धावफलक 58. चला इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणारे दोन्ही संघ सूचनेकडे लक्ष द्या. चेंडू शिल्लक 2 धावा झाल्या 58. वलप विरुद्ध GKC धुंद्र्या मॅच नंबर 2. यानंतर डी ग्रुप मॅच नंबर 3 जाणता राजा ट्रॉफी आजची रात्र. पुढचा चेंडू गोलंदाज प्रणय एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. दूरवरून प्रयत्न होईल. स्क्वेअर लेग निघाले तितक्या वेगानं धोका होईल का? थ्रो ओ व्हेरी क्लोज पडले. आउट. रन आउट. प्रणयचा हा चेंडू होता जिथे चांगले प्रयत्न राहिले. धावसंख्या आपण पाहू शकता. वलप आतापर्यंत रनआउट क्लिअरली. टीम WTC अँड आम्ही पाहतोय आमचे कॅमेरामॅन होते यावेळेला कव्हर केलं त्यांनी. विवेक येस खानावचे ते विवेक यंग टॅलेंट आहेत. विवेक हरीश पाटील आमचे सिनियर स्टाफ WTC चे आणि आनंदी देत मार्च नंतर जी इन्क्रीमेंट होणार. लास्ट बॉल धावा दाफलकावरती 59. 3 विकेट गेलेत वलप विरुद्ध GKC धुंद्र्या. आता लास्ट बॉल 59. आजची रात्र आज सुद्धा चांगले संघ आपण पाहतो आपल्या विभागातील आहेत. प्रणय सज्ज होतील. व्हाईट लाईन भरपूर बाहेर आहे. पंच आमच्याकडे वळलेत. व्हाईट बॉल. धावसंख्या 60. बऱ्यापैकी मजल मारले. जिथे लेखाजोखा पाहिलं जयेशनं 9. श्रवणच्या षटकामध्ये आलेलं 20 धावा जयेशनं प्रभावित केलं. पुन्हा एकदा आपण पाहतोय आपल्या तिसऱ्या षटकामध्ये त्यानंतर हर्षलचं षटक काही अंशी का होईना संघासाठी लाभदायक राहिलं. लास्ट बॉल धावा 60. ओ गुड कॅच. एंड ऑफ द फर्स्ट इनिंग. 60 झालेत आणि 61 करायचेत. चला आपण टॉस करतोय. यस DJ ला थोडं थांबवून मी टॉस करतोय आणि
वसंतजी सिनारे साहेब इथे उपस्थित आहेत, आमचे सर्व सन्माननीय पाहुणे. चला खानाव योगेश या आणि उमेश आपण सुद्धा टॉस करतो. नाही आले का कॅप्टन? ओके. जाणता राजा ट्रॉफीची स्पर्धा आपण पाहतोय. आलेल्या सर्व पाहुण्यांचं मान्यवरांचं सहर्ष स्वागत. आणि ग्रुप डी मधून आपण तिसरा सामना नक्कीच पाहणार आहोत. ग्रुप डी मधून आपण इथे जरूर पाहतोय फ्रेश मॅचेस. तर विनिंग टार्गेट सेट केले 61. रुपेश पाटील सर जॉईंट होतील. फिल्डिंग टीम वलप संघ उतरलाय मैदानामध्ये. चला टॉस पेंडिंग ठेवतोय, मात्र मॅच कडे आपण जरूर जातो. चला मॅच कडे जाऊया आपण. ऐकूया रुपेश सरांना. धन्यवाद. लगेच इथे मात्र सजवून घ्यायचं आहे. किमान डिस्प्ले संघर्षाला सुरुवात होताना मात्र पाहायला मिळेल, कारण इथून प्रथमतः बॅटिंग इथे मात्र केली होती टीम जय हनुमान वल्लभ आणि धावा इथे मात्र बनवल्या गेलेल्या आहेत त्या 60 धावा. विजयासाठी 61 धावांची गरज इथून मात्र असणार आहे. अप्रतिम स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अगदी सर्वांना चर्चेत राहिलेली शिस्तीवरची स्पर्धा. या खानाव गावामध्ये ज्या ज्यावेळी स्पर्धा होतात त्या त्यावेळी मात्र अगदीच या शिस्तीचं उदाहरण मात्र वारंवार पाहत असतो. म्हणजे तुम्ही पहिला सामना किती वाजता चालू होणार, त्याच्यानंतर मात्र इथून 5 षटकं किती वेळामध्ये संपन्न होतील, टॉस ही मात्र तुम्हाला अनेक नियमावली मात्र पाहायला मिळतात इथे. खेळाडूने घेतलेला मात्र इथून निर्णय आणि त्याच्यावरती अंमलबजावणी या बऱ्याच गोष्टींची चर्चा मात्र तुम्हाला होताना पाहायला मिळेल इथे. जाणता राजा चषक 2026 दमदार आयोजन आणि त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर संजयजी पाटील साहेब यांचं हे दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय पांडुरंग देसले साहेब असेल, मोहनजी भोपी, संदीपजी पाटील, रवी कुर्णक आणि त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर दुबई इव्हेंट्स. आणि या दुबई इव्हेंट्स म्हटल्यानंतर अगदीच आपण सातत्याने चर्चेत राहिलेले इथून मात्र हे नाव राहिले गेले. प्रत्येक इव्हेंट्सचं मात्र अरेंजमेंट तुम्हाला जर करायचं असेल तर एकमेव दुबई इव्हेंट्स या मात्र इथून आमच्याबरोबर संपर्क करा. मेक युअर सेलिब्रेशन बिल्टअप अँड स्टेरेज फ्री. LED स्क्रीन अवेलेबल असेल तुम्हाला. बर्थडे व्हिडिओज मेकिंग, त्याचबरोबर बेबी शॉवर डेकोरेटर, हल्दी डेकोरेटर्स, त्याबरोबर संगीत, फोटोग्राफी, प्री वेडिंग, एअर बलून एंट्री, बलून एंट्री, कॅन्डल एंट्री, फ्लॉवर इन डेकोरेटर, त्याचबरोबर इलेक्ट्रिक फायरवर्क, त्याचबरोबर मेहंदी सेलिब्रेशन. ही आता मात्र सध्याच्या घडीला खूप छान चर्चेत राहिले आणि बऱ्याचशा काही गोष्टी आणि लाईव्ह ही तुम्हाला मात्र याच्याबरोबर मिळणार आहे या पॅकेजमध्ये. खूप सारं मात्र इथून चर्चेत राहिलेलं दुबई इव्हेंट्स. संपर्क करा.
एकच एकमेव एका छताखाली सगळं काही तुम्हाला मात्र मिळणार आहे. आणि त्याच आपण चर्चा इथे करत होतो. त्याचबरोबर विजयजी भगत साहेब यांचीही इथे शुभागमन मात्र होताना पाहायला मिळते. त्यांचे करूया सहर्ष स्वागत. गेम ऑन डिस्प्ले बनवायचे आहेत 5 षटकांमध्ये 61 धावा. निशांतला पाहायला पहिला बॉल इथून मात्र व्हाईट बॉल येताना पाहायला मिळेल. निशांत पाटील आणि नॉन स्ट्राईक येईनला कुणाल दवणे. गोलंदाजी मार्क वरती राज म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतात इथे. चला टॉस साठी मी विनंती करेन दोन्ही टीम. हा बॉल चांगला परंतु इथून बॅक बॅक दुसरा व्हाईट बॉल येताना मात्र पाहायला मिळते. चला टॉस साठी यायचंय टीम खानाव आणि चिंचवली. चिंचवली आलेली आहे. खानाव टीमचे आलेले आहेत. तर मी विनंती करेन आमच्या आदरणीय वसंत शेठ आमचे दुंद्रेचे आदरणीय त्यांच्या शुभ हस्ते ते मात्र टॉस घेतला जाईल. दुंद्रे टीम म्हटल्यानंतर अनेक वेळा जी उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय आमचे वसंत शेठ दुंद्रे यांच्या शुभ हस्ते ते मात्र टॉस इथे मात्र घेतला जाईल. आणि या 4 धावा येताना मात्र पाहायला मिळतील. टॉस घेतला जातोय हवेल टिटामा. त्याच्यानंतर आणखी एक हॉट मॅच मात्र त्यांना पाहायला मिळेल. खानावरची चिंचवली आणि या त्याचा टॉस इथे मात्र घेतला जातोय. वसंत शेठ साहेब धुंद्रेकर यांच्या शुभ हस्ते टॉस इथे घेतला जाईल. चालू सामना मात्र तुम्हाला पाहायला गेलं तर टीम GKC धुंद्रे आणि जय हनुमान वल्लभ. शॉर्ट बॉल थोडासा मात्र पाहायला गेला. शॉर्ट फुल करायचा प्रयत्न थोडासा असं पण राहिला गेलाय तिथे बॅकवर्ड रिजन मध्ये शॉर्ट मध्ये बॉल मात्र अडवलं गेलंय. स्कीड झाला थोडासा लेझी क्रिकेट तोपर्यंत पाहायला गेलं तर बघता बघता एकदा मात्र पूर्ण होताना पाहायला मिळते. GKC धुंद्रे या टीमला बनवायच्या 61 धावा. कशा पद्धतीने मात्र इथून बनवल्या जाते त्याची चर्चा होताना मात्र पाहायला मिळेल तुम्हाला. ज्या पद्धतीने इथून मात्र पहिल्या वेळी मात्र बॅटिंग करत असताना पाहायला गेलं तर धावा बनवल्या गेल्या ना या मैदानामध्ये 75 ही धावा मात्र 4 षटकांमध्ये 5 षटकांमध्ये येताना ही मात्र पाहायला मिळाल्या. त्यामुळे हा मैदान आउटफील्ड फास्ट आहे. बॅटिंग कशा पद्धतीने होईल त्याची चर्चा हो जोरदार अपील इथे मात्र केली जातोय. पंचांवरती कोणताही दबाव नाहीये. त्यांना माहिती आहे बॅट आणि बॉलचा कोणता संपर्क नाहीये. फलंदाज सुरक्षित आहे तिथे. स्ट्राईक एंडला आपण मात्र इथे फलंदाज पाहतोय कुणाल दवणे. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला मात्र पाहायला मिळते कारण आतापर्यंत मात्र धावा खर्च केल्यात फक्त गोलंदाजांनी 7 धावा. हो आणखी एक ब्लॉक बॉल इथे मात्र पाहायला गेला तर ज्याला म्हणतात ना टिचून मारा केला गेलाय आणि तो टिचून मारा मात्र करताना मात्र पाहायला मिळतात. टप्पा चांगला होता. ब्लॉक होल करण्याचा प्रयत्न. यॉर्कर अगदी परफेक्ट निशाणावरती लागलाय. जास्प्रीत बुमराची आठवण करून देणार हा यॉर्कर हाताळताना इथे मात्र पाहायला मिळतात गोलंदाज राज म्हात्रे. गोलंदाजीवरती राज करताना पाहायला मिळतात. 4 बॉल डिलिव्हरी केले 7 धावा खर्च केल्यात. ओहो सॉफ्ट डिशमेशिट इथे मात्र करताना पाहायला मिळाला. पॉइंट खेळायचा होता इथे स्क्वेअर कट करायचा प्रयत्न असफल. फलंदाज बाद अप्रतिम झेल तिथे मात्र पकडलाय अमित या मात्र क्षेत्ररक्षकाने विकेट प्राप्त करून दिली आहे गोलंदाज राज म्हात्रेनं आणि फलंदाज बाद. गोलंदाजी चांगली. पहिला षटक इथे मात्र पहिल्या षटकामधील अंतिम बॉल आणि पहिल्या षटकामध्ये विकेट प्राप्त करून दिली आहे. ते महत्वाचं आपल्याला पाहायला मिळेल. पॉवर प्लेचा षटक त्याच्यामध्ये मात्र तुम्ही विकेट प्राप्त करून देत आहे. खूप छान इथे मात्र आत्मविश्वास टीमचा मात्र वाढताना पाहायला मिळतोय. जय हनुमान वल्लभ टीम
आणखी एक चांगला बॉल इथे मात्र पाहायला गेला तर हाताला गेलाय, जोरदार अपील केली, अपील मध्ये मात्र इथून आणखी एकदा फील नाहीये. काय अप्रतिम या जहानमान वल्लभ टीम सध्याच्या घडीला आपल्या मात्र अप्रतिम दर्जा दाखवताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धफलकावरती धावा लागल्या, आता त्या 7 धावा. आंतरराज्य चषक 2026 आपल्याला इथे मात्र पाहायला मिळालं. आणि आज चौथ्या रात्रीमध्ये पदार्पण करत असताना मात्र पाहायला गेला तर याच विभागातील अनेक नामांकित संघ मात्र खेळताना पाहायला मिळाले. या स्पर्धेसाठी खूप मेहनत आदरणीय संजयजी पाटील साहेबांच्या प्रणितीने मात्र एकदून कल्पक पद्धतीने मात्र संपन्न झाली. त्याच्यानंतर मात्र तेवढी 7 दमदार लाभली गेली. पांडुरंग दिसले साहेब, मोहनजी भोपी साहेब, आदरणीय संदीपजी पाटील साहेब, रविशेठ कर्णुक साहेब आणि या कानाव गावाचे मायक्रो मॅनेजमेंट डायरेक्टर, अनेक क्रिकेटमध्ये मात्र स्पर्धा यशस्वी करून देणारे आदरणीय सचिनजी मुंडे आणि आमचे हर्षणजी पाटील साहेबांचा शुभागमन इथे मात्र होताना पाहायला मिळतोय. त्यांचंही सहर्ष स्वागत इथे मात्र केलं जाईल. त्याचा आवाज थोडासा वाढव ना, तो त्याचा ना, त्याचा थोडासा आवाज वाढव ना, तो त्याचा आहे ना, तो त्याच बिल्डिंग तो बरोबर आहे, त्याचा थोडासा. षटक क्रमांक दुसरा इथे मात्र चालू होईल आणि या धावपलकावरती धावा इथे मात्र 7 इथे आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिला समाप्त झाला. त्याच्यानंतर पहा, वाव, पहिल्याच बॉल वरती आपला मात्र दर्जा दाखवताना पाहायला मिळतात. हे करायचं आहे ना तुम्हाला, दबाव तंत्र वापरायचं आहे. दबाव तंत्रामध्ये मात्र आपल्या खेळाला आपल्या बाजूने वळवायचं आहे. त्याचं परिणाम परिपूर्ण प्रयत्न इथे मात्र सध्याच्या घडीला जहानमान वल्लभ टीम साकारताना मात्र पाहायला मिळतात. प्रथमेश शेळके, चिंचवली रोनाल्ड अर्थात त्यांचं शुभागमन इथे मात्र त्यांना पाहायला मिळते. करू मात्र पाहायला मिळतात. सतीश पाटील क्रमांक 2चा षटक इथे मात्र घेऊन आलेत जहानमान वल्लभ टीम कडनं. आणखी एकदा मात्र बॉल हवेमध्ये, बराचशी उंची मिळाली आहे, तिथे इलेव्हेशन नाहीये. डाऊन द बॉल चित्रक्षकांचा उत्तम दर्जा दाखवताना मात्र पाहायला मिळतात. अक्षय म्हात्रे यांनी पकडला आणि फलंदाज बाद. आणखी एकदा मात्र क्रमांक 2च्या षटकामध्ये आले काय सतीश पाटील आणि विकेट प्राप्त करून नेली काय. दुसरा धक्का 11 या धावसंख्येवरती धुंद्रे ह्या टीमला निशांत पाटील यांच्या स्वरूपामध्ये. म्हटल्यानंतर प्रवीणजी टेंबे, मराठीचे आणि हिंदीचे उत्तम समालोचक, त्यांचं नाव आवर्जून मात्र घेतलं जाईल. वल्लभगाव ज्यावेळी येतो त्यावेळी त्यांचे मोठं योगदान टेनिस क्रिकेटसाठी राहिले गेले. काय षटक चाललंय, मार्गी मात्र पाहायला मिळते. भन्नाट वेग आताही मात्र पाहायला मिळाला. मुंबईच्या रेसकोर्स मध्ये जसं घोड्याने टाच माराव्याने वेग पकडावा ना, तसं मात्र भन्नाट वेगानं गोलंदाजी होत असताना ते मात्र पाहायला मिळते. सतीश पाटील क्रमांक 2चा षटक इथे मात्र पाहायला मिळते. आता पाहते ते खूप कष्ट आणि मेहनत घ्यावी, संघर्ष धावांसाठी मात्र करावा लागतोय. एका धावेची धाव मात्र होताना पाहायला मिळाली तिथे. शेवटचा बॉल षटकातील धावपलकावरती 12 धावा इथे मात्र पाहायला मिळतात आपल्याला. सतीश पाटील मोठं विकेट आता गॅप शोधून काढल्या, तिथे संधी नाहीये, क्षेत्ररक्षक नाहीये. एक्स्ट्रा कव्हरला परफेक्ट मात्र कव्हर ड्राईव्ह इथे मात्र करत असताना पाहायला मिळाले. फलंदाज विनायक दवणे यांच्या बॅट मधून आला हा चौकार आणि या 4 धावेनं धावपलकावरती धावा लागल्या जातात. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 विकेट माघारी.
जिजाई पोटी शिवाजी झाला जसा ग वंशाला दिवा मोर तुम्हाला ती तिसऱ्या षटकानंतर ड्रिंक ब्रेक जरा झाले एकत्र येऊ नका मी विनंती करेन. वर्ल्ड क्रिकेट आकाश शेके मराठीचं तंत्र शुद्ध आवाज आणि बरेच इव्हेंट्स त्यांच्याकडनं मात्र आपल्याला साकारताना पाहायला मिळतात. आमचे मेलेडी आवाज सागरजी मांडवकर यांचे शिष्य आहेत तसे ते आणि बंधुतुल्य रिलेशन आहेत त्यांचे. छान सगळे चिंचवलीकर गोड त्याच्यापैकी आकाश शेके आमचे. WTC चा नाद करायचा नाही, क्वालिटीचं क्वालिटी चर्चा करू. खूप छान इथे मात्र पाहायला गेलं तर हो अप्रतिम थ्रो तिथे आणि तोपर्यंत पाहायला गेलं तर एक येताना मात्र पाहायला मिळेल. राहुल उलवेकर वर्ल्ड टेनिस क्रिकेट WTC चे सर्वे सर्वा आणि पूर्वेश शेळके आपल्याला पाहायला मिळेल. आज अनुपस्थित आहे त्यांची आहेत. ओके पूर्वेश डोंगरावरती आहेत कदाचित. WTC ची चर्चा होईल. अबोर बॅटला ब्रश झाले काय हो डेफिनेटली खूप छान आणि इथून मात्र पकडलं गेलं जाईल. फुलंदाज बाद धक्क्यावरती धक्के बसताना पाहायला मिळतात. येते 17 वरती तिसरा वेग आतापर्यंत साकारला गेला. अप्रतिम मात्र गोलंदाजी साकारले येते. या षटकामध्ये ही नावाचा बोलबाला इथे मात्र पाहायला मिळाला. राज मात्रे स्पेल मधला दुसरा षटक. पहिल्या स्पेल मध्ये फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या. विकेट क्रमांक 1 प्राप्त करून दिली होती. दुसऱ्या आपल्या स्पेल मध्ये षटकामध्ये आले काय सांघिक तिसऱ्या षटकामध्ये ही विकेट प्राप्त करून दिली आहे. धुंद्री टीमला थोडस मात्र दबावामध्ये आणलं गेले. आता इथून धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 17 धावा. नंतर खानावटी अगदीच 10 पावलं पुढे असते. मी पाहायला गेलं तर 1-2 महिन्या अगोदरच त्याचा ट्रॉफीचं अनावरण असेल. बाईक देणारे पुरस्कर्ते असतील त्यांचे मात्र आपण पाहायला गेलं तर आभार असतील किंवा त्यांचे बाईकचे अनावरण मात्र त्या अगोदर स्पर्धेच्या 1-1.5 महिना अगोदर मात्र केलं जातं. ही खानावटी गाव म्हटल्यानंतर अगदी दमदार आयोजनाचं उत्तम उदाहरण साकारताना मात्र पाहायला मिळतं. त्यापैकी आमचे आदरणीय संजयजी पाटील साहेब. आणखी क्लास बॉल हाताला गेला जोरदार अपील. यस डेफिनेटली ओल्टी आउट. बॅटला ब्रश इथपर्यंत झाला आणि फलंदाज बाद. मैदानाच्या बाहेर गोल्डन शिकार ज्या पावलेले होते त्याच पावली माघारी परतावा लागेल फलंदाज सुयोग. बॅक टू डगआउट. पण चर्चा करत होतो वर्ल्ड टेनिस क्रिकेट UTC मार्केटमध्ये कितीही बिस्किट आल्या ना तर जेवढा पार्लेजी बिस्किटला डिमांड आहे ना तेवढाच डिमांड WTC ला आहे. कितीही ब्रँड आले तरी वर्ल्ड टेनिस क्रिकेट अर्थातच आमचे राहुलजी उलवेकर आणि पूर्वेश शेके याने हा ब्रँड तयार केलाय. क्वालिटी इज द क्वालिटी. कष्ट आणि मेहनत तिचं नाव म्हणजे वर्ल्ड टेनिस क्रिकेट. हॅट्रिक पूर्ण. वाव वाट गोलंदाजी. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे या गोलंदाजांसाठी. अप्रतिम आणि अप्रतिम चुरीवरचा थवा आणि त्याचबरोबर गोलंदाज हवा हवा. बघा नेक्स्ट मॅच फिल्डिंग टीम आपण रेडी राहायचे. पुढच्या सामन्याच्या क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विनंती असेल का आपण बाउंड्री लाईनच्या जवळ येऊन थांबा. आणि बॅटिंग टीम
आपण खेळाडू कक्षाकडे जायचंय. आमच्या आदरणीय दमदार आयोजक संदीपजी पाटील साहेबांकडनं या विकेट हॅट्रिक साठी मात्र 500 रुपयाचं पारितोषिक हे त्यांना मात्र पाहायला मिळते. त्यांचे मनापासून आभार. खूप छान गोलंदाजी साकारली. आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर राज म्हात्रे राज करत असताना 500 रुपयाचं पारितोषिक आमच्या आयोजक आदरणीय संदीपजी पाटील साहेबांकडनं आलंय. बुडाप मध्ये खेळून काढले. ऑफ ड्राईव्ह करायचं होतं फक्त तिथे पाहायला गेलं त्याचा औपचारिकता खूप दबाव तंत्रामध्ये मात्र आता इथून JKC दुंद्री टीम खेळत असताना मात्र पाहायला मिळते. चांगला खेळ आहे ना, इथे साकारला जावा लागेल. षटकार आणि चौकारांची बोली भाषा बोलावी लागेल. येणारे बॉल 43 धावांची गरज आहे. संपली नाहीये, लावावी लागेल. ती बनवली जाईल का? स्ट्राईक एंडला आहेत फलंदाज रुपेश सिनारे. चमचमता सितारा तुम्हाला बनावा लागेल या अंधारी रात्रीमध्ये. बिग मॅच आणि त्याचबरोबर चांगली खेळ खेळावी लागेल. मोठी खेळ साकारावी लागेल. खूप छान इथे मात्र पाहायला गेलं तर मिडॉन मध्ये खेळून काढले. ऑन ड्राईव्ह केले. क्षेत्ररक्षक तेवढ्याच वेगानं बॉल पर्यंत पोहोचताना मात्र पाहायला मिळत आहेत. धाव मात्र येईल 1 आणि या एका धावेने धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 19 धावा. 5 विकेट माघारी. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 12 बॉल 42 धावांची गरज. आपण ऍक्टिव्ह राहा. 3 ओव्हर नंतर ड्रिंक ब्रेक होते. बॉटल इथे उपलब्ध असतात पाण्याच्या, तर घेऊन लगेच मैदानामध्ये जायचं आहे. चर्चा तर होती ना. आता इथून विजयासाठी 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये तुम्हाला बनवायचे आहेत 42 धावा. आणि असं आदरणीय आपण पाहिलं गेलं तर पहिल्या बॉल पासून त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळणे. दुंद्रे म्हटल्यानंतर अगदी कट्टर संमत क्रिकेटवरती नित्यांत प्रेम करणारं दमदार व्यक्तिमत्व आदरणीय साहेब यांचं शुभागमन आपल्याला पाहायला मिळालं. आणि त्यांच्याकडून आणि आदरणीय आमचे या स्पर्धेचे मुख्य आयोजक संदीपदादा पाटील यांच्याकडनं षटकार हॅट्रिक साठी तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक आलंय. जर का षटकार हॅट्रिक आली तर आमचे आयोजक आदरणीय संदीपदादा पाटील आणि दुंद्रेचे आदरणीय वसंत शेठ यांच्याकडनं 3000 रुपयाचं पारितोषिक बक्षीस आले. गावाचं नाव जोडले गेले. गावाची अस्मिता. 2 गाव एकमेकांच्या विरोधामध्ये. आता 12 बॉल आणि विजयासाठी 42 धावांची गरज आहे. धावपलकावरती मात्र धावा लागल्या जात आहेत त्या 19 धावा. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये बनवायच्या आहेत त्या 42 धावा. गोलंदाजी मार्गवरती क्रमांक इथून मात्र पाहायला गेलं तर चौथा षटक इथे मात्र घेऊन येतात कुंदन गायकवाड. गोलंदाजी मार्गवरती इथे मात्र पाहायला मिळतात आपल्याला. या षटकावरती ना भरपूर सारं काय निर्भय आहे. जमेल तशी सुरुवात करणं, अडखळणं, चचपडणं, चाचपडणं, धडपडणं, पडल्यानंतर पुन्हा नव्यानं सुरुवात करणं, हीच तर खरी का कसरत आहे ना. ते तुम्हाला करावी लागेल. भविष्य धोक्यासारखं अस्पष्ट देतो तेव्हा तुमचा फोकस हा वर्तमानवरती असायला पाहिजे. वर्तमान काय म्हणतो? येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 42 धावांची गरज. षटकार हॅट्रिक साठी आदरणीय आयोजक संदीप पाटील साहेब आणि वसंत शेठ दुंद्रे यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक आलंय. परंतु अगदी फटकेबाजी पाहायला गेलं तर गोलंदाजी त्या ढाकणीची झाली आहे, त्या ताकदीची होताना मात्र पाहायला आली. हो, इथे थोडासा दुर्लक्षित लेझी क्रिकेट मात्र पाहायला मिळाला. आणि मैदानामध्ये तुम्ही ऍक्टिव्ह असणं खूप गरजेचं आहे. अगदी मैदानाच्या चारी बाजूला लक्ष असणं खूप महत्वपूर्ण असतं. आणि तसंही विचार केला तर यष्टीरक्षक हा नेहमीच फ्रंटलाईन राहिले गेले. तो मध्यवर्ती असतो. अनेक वेळा मात्र आपण जर का कॅप्टन तुमचा यष्टीरक्षक असेल ना तर बऱ्याचशा गोष्टी सुरळीत मात्र बनल्या जातात. प्रयत्न करावा लागेल. जे प्रयत्न न करता मिळतं ते जीवनभर टिकत नाही. जे जीवनभर टिकताना ते प्रयत्न न करता मिळत नाही. आता प्रयत्न JKC दुंद्रे टीमच्या फलंदाजांना करावा लागेल. फटका चांगला आहे. ते मात्र गॅप शोधून काढले आहे. बॉल चाललाय टप्पा 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 सीमारेषा पार 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 4 चौकार.
अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गाण्यानं मात्र हा मैदान आणि गाव अगदी विभाग मात्र दुमदुमताना मात्र पाहायला मिळाला. जाणता राजा चषक 2026 दमदार आयोजन कानाव म्हटल्यानंतर आणि संजयजी पाटील साहेबांनी त्याचबरोबर आमचे आदरणीय पांडुरंग दिसले साहेब, मोहनजी भोपी साहेब, संदीपजी पाटील, रवीजी करुणूक आणि त्याचबरोबर सचिन मुंडे मायक्रो मॅनेजमेंट डायरेक्टर या स्पर्धेचे उत्तम उदाहरण स्पर्धा पुढे घेऊन जाताना मात्र पाहायला मिळते. हा फटका आलाय चांगला, बॉल सीमा पार, इथे मात्र आल्या धावा 4 चौकार. आपण पाहिला गेला ज्या पद्धतीने मात्र या स्पर्धेला उदत धुंद्रे टीम वरती मात्र प्रेम करणारे आदरणीय संदीप पाटील साहेब आणि वसंत शेठ धुंद्रे या बॉलवरती चौकार आला तर मात्र इथे 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. स्ट्राईक एंडला मात्र 2000 रुपयाचा बॉल आपल्याला मात्र पाहायला मिळते. ऋतिक माली हो फटका चांगला आहे, गॅप तर शोधून काढलाय, बॉल चाललाय इथे मात्र मैदानाला गुदगुल्या करत सीमा रेषा पार 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 4 चौकार आल्या. तिथे मात्र 2000च्या या 4 धावा आदरणीय संदीप दादा पाटील आणि वसंत शेठ डोंगरे साहेब यांच्याकडनं या चौकारासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक. तर शिवसेनेचे डाण्या वाघ म्हणजे ओळख राहिली सूरजजी कुरुणक साहेब या गावाचे अगदी शाखा प्रमुख आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर शिवसेनेसाठी अहोरात्र मेहनत घेणारे, शिक्षण वाढीसाठी मात्र प्रामाणिक प्रयत्न करणारे आदरणीय सूरजजी कुरुणक साहेबांचं आगमन इथे मात्र होताना पाहायला मिळते. ते एक उत्तम आयोजक आपल्याला पाहायला मिळतात. मागील वर्षी त्यांच्याकडनंही एक दमदार स्पर्धा मात्र संपन्न झाली आणि त्या दमदार स्पर्धेचे दमदार मात्र इथून व्यक्ती आपल्याला पाहायला मिळतात. या विभागातील सूरजजी कुरुणक साहेब यांचं इथे शुभ आगमन झालंय, त्यांचे करूया सहर्ष स्वागत. विजयासाठी हवे आहेत 8 बॉल 29 धावांची गरज. गोलंदाजी मार्क वरती कुंदन गायकवाड, बॉल चांगला इथे मात्र पाहायला गेला तर गॅप शोधून काढले, मिडॉपमध्ये आहे तिथे काऊ कॉर्नरला थोडासा बॉल मात्र टर्न झालाय. एकीला दुहेरीमध्ये रूपांतरित करत असताना मात्र इथून धाव कमी पडली आहे आणि इथून रनिंग बिटवीन द विकेट मध्ये थोडेसे कमी पडले फलंदाज रुपेश आणि फलंदाज बाद होतील. धावाली 1 फलकावरती धावा लागल्या जातात त्या 33 धावा. आता विजयासाठी मात्र 7 बॉल आणि इथे मात्र 29 धावांची गरज. 7 बॉल 28 ची गरज. 7 बॉल 28 चं समीकरण बनलं गेलंय. सुमुदूर त्याचबरोबर पाहायला गेलं तर व्हीआयपी डाईज वरती आपण पाहतोय आमचे आदरणीय वसंत शेठ धुंद्रेचे आणि त्याचबरोबर आमचे मुख्य आयोजक आदरणीय संदीप दादा पाटील, हर्षन पाटील साहेबांना हे पाहतोय तिथे पोलीस पाटील आदरणीय भरतजी दिसले साहेब, मिलिंद दादा आणि सूरजजी कुरुणूक साहेब. आताच आपण पाहायला गेलं तर शुभागमन झाले या सगळ्या व्हीआयपी डाईज वरती पाहतोय. त्याचबरोबर मात्र पाहायला गेलं तर इथे विकेटही आली आहे आणि त्या मॅच मध्ये मात्र मॅच बनवली आहे. मात्र इथून पाहायला गेलं तर टीम जहानमान वलपनं विजयासाठी आता मात्र गरज आहे. येणारे 6 बॉल आणि मात्र 28 धावांची गरज. 33 मात्र धावा धावपलकावरती लागल्यात. कशा पद्धतीने बनल्या जातील. चला मॅच स्पीडअप करा, आयोजकांच्या सूचना आल्यात. आणि पुढच्या सामन्याच्या फिल्डिंग टीमला विनंती करतो का आपण समोर येऊन थांबा, कारण थोडा मॅचेस स्लो होतात. तर आयोजकांकडून विनंती आली का मॅच स्पीडअप करा. चला मी विनंती करेन, चला या कानावाने चिंचवली नेक्स्ट मॅच आपण तयार राहायचं आहे. आपल्याला किती लोक ओळखतात याला महत्व नाही, तर ते आपल्याला का ओळखतात याला महत्व आहे. ती महत्व ओळख निर्माण करण्याची ओळख निर्माण करणारी हे सामना आहे. 6 बॉल आणि 28 धावांची गरज. जर का इथून मात्र JKC धुंद्रे टीम मात्र जिंकली, या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपल्याला पाहायला गेलं तर संदीप दादा पाटील आणि त्याचबरोबर धुंद्रेचे आदरणीय वसंत शेठ यांच्याकडनं मात्र 5000 रुपयाचं पारितोषिक इथे मात्र डिक्लेअर झालंय. जिंकणार का धुंद्रे, जिंकणार का वल्लभ? जय हनुमान वल्लभ तर दुसऱ्या बाजूला JKC धुंद्रे. दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये मात्र लढताना पाहायला मिळतात. इथे क्रमांक मात्र अंतिम 5वा षटक इथे मात्र मार्गस्थ. पार डिले होते मॅच. वल्लभ टीम आयोजकांना वारंवार आम्हाला इथे वॉर्न केलं जातोय कारण आम्हाला अजून आज एक्स्ट्रा 2 मॅचेस खेळायचे आहेत आजच्या रात्रीमध्ये. प्रणय चौधरी बॉल वरती मात्र अटॅक. तर हो, हो, या हाताला दरम्यान आम्ही झटका आणि पाहतोय बोट- चंदूबाई मसुरे आणि त्यांचा मित्र परिवार जाणता राजा ट्रॉफी मध्ये आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करतोय.
त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य आदरणीय रवीजी कुरनुक साहेब यांचं इथे शुभागमन होताना पाहायला मिळते. त्यांचं सहर्ष स्वागत इथे मात्र केलं जाईल. 3 चौकार जर लगावले तर भावेश सिनारे आणि सार्थक आणि प्रेम सिनारे यांच्याकडनं मात्र 5,000 रुपयाचं पारितोषिक, 3,000 रुपयाचं पारितोषिक. मोहनजी भोपी साहेब यांचं इथे शुभागमन होताना मात्र पाहायला मिळते. त्याचबरोबर प्रतीकजी जाधव साहेब या सगळ्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करत आहोत. आज मान्यवरांची मांदी आली ते मात्र पाहायला मिळाली. डिस्कशन पेंडिंग आणि पाहायला गेलं तर तिसऱ्या पंचांची मागणी इथे मात्र करण्यात आलेली आहे. यायचं आहे सँडी पालकर. 5 बॉल आणि 24 ची गरज आहे. रनआउटची संधी आहे तिथे की नाही त्याची चर्चा इथे मात्र पाहायला मिळेल. रनआउट साठी मात्र हा पंचांनीच रिव्ह्यू सिस्टम घेतलाय. आपण पाहायला गेलं तर चेक केलं जाईल. सँडी पालकर प्लीज या कुठे असाल तर. थोडासा क्लोज डिसिजन आहे. सर इथून फलंदाज सुरक्षित आहे, नो डाऊट. त्याचबरोबर आदरणीय आपण पाहायला गेलं तर कानाव ग्रामपंचायतचे दमदार सरपंच आदरणीय निलेशजी वारदे साहेबांचं इथे शुभागमन मात्र झालंय. त्याचबरोबर आमचे आदरणीय उमेशजी वारदे यांना मी विनंती करू की या मुख्य व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत केलं जाईल. निलेशजी वारदे साहेब आणि उमेशजी वारदे साहेबांचं इथे शुभागमन मात्र झालं. त्यांचं सहर्ष स्वागत इथे मात्र केलं जाईल. अनेक राजकीय सामाजिक कष्टकरी शेतकरी मात्र सगळीच मंडळी या स्पर्धेच्या निमित्ताने मात्र उपस्थित होताना मात्र पाहायला मिळाली. त्याचबरोबर प्रकाशजी लवले साहेब आणि त्याचबरोबर सोमनाथजी वारदे साहेब यांचं ते शुभागमन होते. त्यांनाही मी विनंती करेन की या आपलं सहर्ष स्वागत. फटका चांगला आहे. बॉल हवेमध्ये हेलकावे घेताना मात्र पाहायला मिळते. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आहे तिथे रोशन पाटील यांच्याकडनं पकडला गेला झेल आणि फलंदाज बाद. महत्वाची विकेट, महत्वाचे वी आले. आता येणारे 2 बॉल आणि विजयासाठी 23 धावांची गरज. दास भाई आमचे रुपेश ठोंबरे साहेबांचे बंधू समाधान ठोंबरे साहेबांचं इथे शुभागमन होताना पाहायला मिळते. आणि अजयजी मुंडे यांचे शुभागमन झाले. अक्षय तवले यांचे शुभागमन. युवा उद्योजक या सगळ्यांचं करूया स्वागत. समाधान ठोंबरे साहेबांचंही अगदी आयोजनामध्ये मोठा हातभार सातत्याने आपण पाहत असतो. सगळे प्रेम करणारे व्यक्तिमत्व खानाव गावामध्ये एकच मुख्य व्यासपीठावरती मात्र पाहायला मिळतं. त्यांचं सहर्ष स्वागत इथं मात्र केलं जाईल. 2 बॉल आणि 23 धावांची गरज. मॅच मध्ये फारसं राहिलं नाहीये. आमचे वसंत शेट थोडेसे नाराज झाले असतील कारण खेळ थोडासा मात्र आपण पाहायला गेलं तर दोन्ही टीम कडनं थोडंसं कमी पडले. गोलंदाजी तेवढी चांगली होताना मात्र पाहायला मिळाली. 38 धावा धावफलकावरती विजयासाठी 23 धावांची गरज 1 बॉल मध्ये. आणि हा सामना जिंकलाय अप्रतिम इथे मात्र पाहायला गेलं तर टीम जहानमान वलभनं. कॉंग्रॅच्युलेशन जहानमान वलभ टीम, आपल्या मनापासून आभार. त्याचबरोबर नेक्स्ट मॅच चला इथून खानाव आणि चिंचवली. चला चिंचवली टीम लगेच आपण मैदानामध्ये जायचं आहे. सामनावीर दिला जाईल कुंदन यांना. प्लीज विनंती करेन कुंदन आपण यायचं आहे सामनावीर पुरस्कार घेण्यासाठी. जास्त वेळ घेऊ नका. चला लगेच चिंचवली